जिद्द व चिकाटीने यश संपादन केलं जातं याचं जिवंत उदाहरण अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील साईनगर येथील अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी कुमारी मानसी गुणागे हिने 10वी परीक्षेत 98.80% गुण प्राप्त करत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला। वडील पानटपरीचा व्यवसाय करत त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण शिकवलं। विशेष म्हणजे मानसीला शिक्षण शिकवताना आई वडिलांनी कुठेही कमी पडू दिले नाही आणि आज आई वडिलांच्या आशीर्वादाने मानसीने 10वी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून आई वडिलांची मान उंचावली आहे। मानसीने प्रथम क्रमांक मिळवल्यानं आज तिच्या आई वडिलांसह सर्व कुटुंबांनी मानसीला पेढे भरून व पुष्पगुच्छ देऊन आनंद साजरा केला। तर प्रबोधन विद्यालय येथे सुद्धा सर्व शिक्षक बांधवांनी व परिसरातील नागरिकांनी सुद्धा मानसीला पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मानसीने आपल्या यशाचं श्रेय आई वडिलांना व शिक्षकांना दिलं। भविष्यामध्ये मला इंजिनियर व्हायचंय असं मानसीने माध्यमांशी बोलताना सांगितलं। जय गुणागे, मी यावर्षी 2025 मध्ये दर्यापूर तालुक्यातून प्रथम आली। मला 98.80% मिळालेत। मी दररोज 5 तास अभ्यास करायची आणि माझे जे यश आहे त्याचे पूर्ण श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या शिक्षकांना देते। पुढे भविष्यात काय करायचं? मला भविष्यात इंजिनियर बनायचं आहे। मला मॅथ्स मध्ये 100 आहेत, संस्कृत मध्ये 100 आहेत, सायन्स मध्ये 98, इंग्लिश मध्ये 97 आहे, सोशल सायन्स मध्ये 99 आहे। झालेला आहे। माझी मुलगी तालुक्यातून प्रथम आली आणि ती स्वतःच्या मेहनतीवर तिने एवढे पर्सेंटेज मिळवले, याच्याबद्दल मला खूप गर्व वाटत आहे। मला आज तिच्याबद्दल खूप गर्व व्यक्त होत आहे आणि मला तिच्याबद्दल पहिल्यापासून अपेक्षा होती की तिला 98% पर्यंत मिळणार आणि तिने खूप मेहनत केली। तिच्याबद्दल तिचं मी कौतुक करते आणि भविष्यात तिला जे काही बनायचं आहे ते तिच्या इच्छेनुसार। मानसी माझ्याकडे सायन्सला होती 8th स्टँडर्डपासून आणि ती मेहनती अतिशय हार्डवर्किंग होती आणि मला विश्वास होता की तिला 100 मार्क्स मिळतील सायन्समध्ये आणि ओव्हरऑल तिला 99 मिळतील आणि तिला 98.80% मिळतील आणि ती डिझर्व करत होती त्या सर्व गोष्टींना। तिला ते मिळेल त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।